सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण पाहत आहोत अभ्यासाचं नियोजन. ओके, 30 दिवसाचं पाहत आहोत. छत्रपती संभाजीनगरला किंवा कुठल्याही नगरला निघालेली आहे स्वच्छता निरीक्षकची जागा. परंतु आपण पाहणार आहोत स्वच्छता निरीक्षक कुठल्याही मनपाला निघालं तरी ते 30 दिवसामध्ये कसं स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकाचा अभ्यास करायचे आहे हे आपण ह्या अभ्यासाचं नियोजन या व्हिडिओमार्फत पाहत आहोत. ओके, सरासरी रोजची 20 पेजेस आहेत. काही वेळेस फक्त 23 देतो आहे कारण ते त्या प्रकरणाचं वेटेज पाहून. आजचा दिवस आहे 4था. आज तुम्हाला वाचायचे प्रकरण 4. प्रकरण 4मध्ये आपल्या पुस्तकातील 132 आणि 153 पेजवर त्यात या प्रकरणात नमूद असलेले 3 उपघटक आहेत. त्यामध्ये बालकल्याण, बालविकास, बाल आरोग्य परिचर्या, प्रजनन संस्था व मासिक पाळी आणि त्यानंतर कुपोषण व कांगारू मदत केअर. आता ह्याच्यात उपघटकामध्ये काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे पण मी तिथं उल्लेख केलेला आहे. ज्यांना टेलिग्रामवर जॉईन करायचं असेल त्यांनी आरोग्य एक्झाम या नावानं सर्च करू शकता, तुम्हाला तिथं माहिती मिळेल. बालकाच्या विकासाच्या अवस्था आणि ते कोणत्या कालावधीच्या दरम्यान असतो याकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे. टायपिंग करताना चूक झालेली आहे. आता या प्रकरणामध्ये अनुवांशिकता आणि लिंगनिश्चितता एक चार्ट बनवलेला आहे. लिंगनिश्चितीचा तर खूप चांगला बदल बनवलेला आहे. त्यामध्ये मुलगा का होतो आणि मुलगी कशामुळे होते किंवा कसं होतं हे तिथं दिलेलं आहे. त्यावर खूप वेळेस प्रश्न आणि खूप परीक्षेला आलेला आहे. त्यामुळे किमान ते 2 वेळेस वाचून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की XX गुणसूत्र, XY गुणसूत्र काय आहे. हे जुने विद्यार्थी असतील त्यांना क्लिअर होईलच, परंतु नवीन विद्यार्थी पण आहेत ज्यांनी SI केलेला आहे त्यांच्यासाठी. पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था यावर SI परीक्षेत तर जास्त प्रश्न आले नव्हते, परंतु पॉईंट समजून घ्यायचा आहे कारण तो एक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. एकदा जर समजून घेतलं तुम्ही तर ते गोष्टी क्लिअर होतात. त्यामध्ये हायमेन जे असतं हायमेनवर प्रश्न आलेला आहे. मग ते हायमेन नेमकं काय हे तुम्हाला तिथं समजून घ्यायचं आहे वाचत असताना. मासिक पाळीमध्ये 2 संज्ञा आहेत. ओके, त्या 2 संज्ञा तुम्हाला लक्षात ठेवायच्या पहिल्याच पॉईंटला दिलेला आहे. त्यानंतर मासिक पाळीचा दिनविशेष, मासिक पाळी स्वच्छता दिनविशेष ही एक आहे जे कोणत्या तारखेचा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढे कुपोषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 4 कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. मम काय, सम काय, मॅम काय, सॅम काय. ओके, त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे एक आरोग्य विभाग परीक्षेला प्रश्न होता आणि त्यात पोरांचं मार्क चुकलं होतं. त्याच्यात 99% मुलांचं मार्क चुकलं होतं. ही ग्रामीण बाल विकास केंद्र, बाल उपचार केंद्र, शिबिर आणि NRC याच्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं. वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. पुन्हा सगळ्यात आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अन्न व अन्नातील भेसळ, जे 153 ते 181 असे साधारण 17 ते 20 पेजेसचं आहे. वाचायचं काय, अगोदर पूर्ण प्रकरण वाचायचं, परत स्टार्टला यायचं अन्न व अन्नातील भेसळ 153वर आणि प्रत्येक वाक्याला प्रश्न विचारायचे तुम्हीच आणि त्याचं उत्तर बघायचे आहे. ओके, त्यामध्ये या प्रकरणामध्ये तुम्हाला प्रथिने आहे, कर्बोदके आहे, ओके, आणि स्निग्ध पदार्थ ही सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला तिथं अभ्यासाला मिळणार आहेत. त्यानंतर इतरही काही पॉईंट आहेत जे तुम्हाला तिथं अभ्यास करायचे. विशेष करून काळजी ह्या प्रकरणाला घ्यायची आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे याच्यातून एक लक्षात घ्या. आता SIमध्ये घनकचरा वगैरे आजार यावर खूप प्रश्न येतात आणि आजाराबद्दल कसा अभ्यास करायचा हे मागच्या 2-3 दिवसामध्ये आपला स्टडी प्लॅन कंप्लीट केलेला आहे. जर समजा काही कमी जास्त असेल तर कृपया करून तुम्ही मला संपर्क करू शकता. हे बघा, ही इथं WhatsApp क्रमांक आहे आणि ज्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जॉईन केला नसेल कृपया त्यांनी जॉईन करावं. अभ्यासाचं नियोजन तुम्हाला यूट्यूबवर किंवा टेलिग्रामवर मी देतो आहे, परंतु त्या ठिकाणी PYQ त्यानंतर इथे विषय देखील आहेत. जेवढे प्रश्नपत्रिका झाल्यात विशेष म्हणजे तुम्ही परीक्षांना हिंदी मीडियम म्हणजे काय म्हणतात RRB मलेरियाला देखील देऊ शकता. त्यामुळं तुम्हाला स्कोप आहे सध्या, करा तुम्हाला शक्य होईल तेवढं. आणि सॅम्पल कॉपी देखील तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल. तुम्ही सॅम्पल कॉपी बघू शकता, मग पुस्तक घेऊ शकता जे पुस्तक घेतले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी. ओके, आरोग्य एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.